हमसे प्रयत्न करेंगे कि कैसे हमारा प्रश्न उठाने के लिए लोकसभा में जाए। अरे पिछले कल्याण साहब, गोरेंट्याल जी, हमारे इकबाल पाशा साहब के दोस्त ससुराल है। 2001 में मेरी शादी हुई थी। 2001 में जो गड्ढे मैंने देखा था, आज भी मैं गड्ढे डालने लगा। और मुझे उम्मीद है डॉक्टर साहब जैसे जरूर विकास करेगा, काया पलट करेगा। हरे भारतीय घटना ने तुमको अधिकार दिया, वो अधिकार पे तुम काम नहीं, लोगों को मारने की बात तो वो होती है जो वादा करती है वो निभाती है। सरकार हमारी उत्तर प्रदेश में 2-2, 3-3 बार थी, जो वादा किया था वो पूरा निभाया माननीय अखिलेश यादव जी ने। उसको लैपटॉप दो, चाहे वो आदिवासी का हो, ओबीसी का हो, एससी का हो, एसटी का हो, बांटा। कन्या योजना चलाई, 12वीं पास अगर कोई लड़की, सरकार एक ही योजना चला रहे हैं इस मुल्क के अंदर, अल्पसंख्यक ओबीसी, एससी, एसटी को दबाया जाए, कुचला जाए। उसके आगे इनके पास कोई षड्यंत्र नहीं है। जनता समजेल सर्व बंधू आणि भगिनी, आणि एक नारा होता, स्लोगन होतं कि जेल का ताला टूटेगा और जहां फर्नांडिस छूटेगा। लोकांना रिझल्ट सांगितली आमचे जिल्हाध्यक्ष काँग्रेस पक्षाचे देशमुख साहेब, त्यांनी कडक भाषण केलं असेल। आमचे परमनीस नाही डॉक्टर निसार देशमुख साहेब, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नाही ना, इसलिए सर्व साहेब उम्मीदवार कौन हो। हमारे मित्र राजेंद्र राग भी थे, सम्मानित मेरे मित्र सत्संग मंडे भी थे, और औरंगाबाद के भी थे, अनिल पटेल भी थे। जब एनालिस्ट निकाले कि कैसी फाइट रहेगी और क्या होगा, तो मैंने बताया कि 2014 रहो या 2019 रहो, जो 2 लाख और 3 लाख की जो लीड मिली थी भारतीय जनता पार्टी को जाने में, उसमें से 2 लाख वोट शिवसेना के। और आज सम्मानीय उद्धव जी ठाकरे को मानने वाले सभी लोग यहाँ हैं। एखादा नेता शिंदे गट में गया इसका मतलब शिवसेना खत्म हुई ऐसी नहीं है। आज ओरिजिनल शिवसेना हमारे साथ है और इसका फायदा 100% है। जो गए उनके पीछे ईडी थी और तुम्हारे पीछे बीडी है। इसका फायदा आज लोग भारतीय जनता पार्टी का नाम से बोलते कि पार्टी है। भारतीय जनता पार्टी है भस्मासुर पार्टी है। जो आदरणीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे, सम्मानीय उद्धव जी ठाकरे, जिन्होंने इस पार्टी को बढ़ाया। आप देखिए आज से 30-35 साल पहले अनिल पटेल जी, आप भी आमदार थे, हम भी मैं नगर अध्यक्ष था, भास्कर राव नगर से, हम जब पहले राजकारण में आए तो भारतीय जनता पार्टी शहर में कहीं दिखी क्या आपको, जिले में कहीं दिखी क्या? झगड़ा आपका हमारा बूथ पे होता था, शिवसेना के भगवेदारी और गोरेंट्याल के लोग, इनका ही झगड़ा होता था बूथों पे। अरे कहाँ थे ये लोग? जिस वंदनीय बाळासाहेब ठाकरे के आशीर्वाद से इतने बड़े हो गए, आज उनके बच्चों की डसने लगे। और इसका गुस्सा जितना हम लोगों में कांग्रेस के पार्टी, उससे 1000 पार्टी जो भगवादारी हमारे साथ बैठे। रिक्वेस्ट करता हूं कि एक प्रचार, एक सभा, बड़ी सभा उद्धव साहब की होना चाहिए। मैं अभी कल्याण नीलेश लंके नगर के उम्मीदवार, उनका फोन आया मुझे, प्रणोती शिंदे का फोन है, वसंतराव चौहान का फोन है, मुझे सब तरफ जाना है। लेकिन आखिरी टप्पा जब रहेगा इलेक्शन का, आखिरी टप्पा, एक सभा उद्धव साहब ठाकरे की लगाई। उद्धव साहब के बारे में इतनी सिंपैथी थी है कि मैं आपको बोलता हूं, उनका एक आके सिर्फ कल्याण काले को मतदान करो, इतने 2 शब्द किए तो आपका मतदान की पेटी कितना भरेगी कांग्रेस, आप और मैं भी यकीन नहीं कर सकते। इतनी ताकत उद्धव साहब ठाकरे के अंदर।
निश्चित ही राष्ट्रवादी के आदरणीय शरद पवार जी, अरे 84 साल का युवा है यार, आज उसके घर में झगड़ा लगा दिए भस्मासुर पार्टी ने। देखिए कितने हाल होगा आज, जिस प्रकार से अजित पवार शरद पवार पे आरोप लगाते, ये महाराष्ट्र में किसी भी व्यक्ति को पटने वाला नहीं भास्कर राव, जितनी नीच लेवल पे जा रहे हैं। और मैं इसको कहता हूं कि ये इलेक्शन के बाद 2 लोग हमेशा के लिए वनवास को जाने वाले हैं, एक तो तुम्हारा ऑटो वाला एकनाथ शिंदे और दूसरा ये अजित पवार। मैं तो बताऊं, अगर एकनाथ शिंदे के पास ऑटो का पुराना लाइसेंस हो तो उसमें रिन्यूअल करना चाहिए, ये आने वाले दिनों के बाद उनको कई अच्छा ऑटो न चलाना पड़े। मैं कल्याण राव से ये विनती करता हूं कि भास्कर राव जी अंबेडकर है, शिवसेना के कोऑर्डिनेशन आप उनके तरफ दीजिए, समाजवादी पार्टी के हमारे जो सम्मान्य मित्र है आप कोऑर्डिनेशन उनके दीजिए, हमारे राष्ट्रवादी के जो है कोऑर्डिनेशन उनके दीजिए, समाजी ब्रिगेड के लोगों को कोऑर्डिनेशन ये आज ही कल बना के रख दीजिए, और आप पार्टी के बना के रखिए कि कल शिक्षा क्या होता है अपना एक। और मैं कांग्रेस के जितने भी मेरे कार्यकर्ता है, जितने भी हमारे नगर सेवक है या हमारे जितने भी है, कि लड़की अपनी है ये समझ के जब बारात में अपन काम करते वैसा काम इलेक्शन तक करना पड़ेगा। लगे तो अपने लोगों को नीचे बैठना पड़े तो चलेगा, और बाबू पवार ऊपर बैठा तो भी चलता है। कैलाश गोरेंटल नीचे और बाबू पवार ऊपर चलेगा, ये तो कैसा है, हमको उम्मीदवार हमारा है तो दुश्मन हमारी है, इसलिए हमको ये सब करना पड़ता है कल्याण राव। और निश्चित एक अच्छा वातावरण पूरे महाराष्ट्र में भास्कर राव की मेरी वही बात हो रही थी कि महाराष्ट्र से जो हमको सिचुएशन दिख रहा है, खाली प्रिंट मीडिया और इलेक्ट्रिक मीडिया छाप रहे हैं सब कि कांग्रेस राष्ट्रवादी शरद पवार जी की उद्धव साहब की कितनी प्रचंड ताकत से ये प्रिंट मीडिया नहीं बता रही ना, इलेक्ट्रिक मीडिया, लेकिन सोशल मीडिया आप यूट्यूब देखो, फेसबुक देखो, जो भी देखो, उसके अंदर महाविकास आघाड़ी तकरीबन 27 से 28 सीट जीतने वाली है। तुम्ही भाषणात एकदा मुंबईच्या प्रदेश काँग्रेस कमिटीला असं बोलले की कोणी कल्याण काळे काळा आहे का गोरा आहे ते पाहिलं नाही, पण साहेब आमच्या भागात म्हणायला लागले की कल्याण काळेला दिलं तर फाईट होणार आहे। हे जेव्हा कैलास साहेब तिथं म्हटले त्यावेळेला लोकांच्याही आमच्या वरच्या लक्षात आलं की आपल्याला उमेदवारी दिली पाहिजे। असं काय कल्याण काळेने जालन्यामध्ये काही विकास केला होता का भास्करराव आंबेडकर साहेब की कल्याण काळेला लय मोसिया झाला आणि त्याला उमेदवारी दिली पाहिजे? नाही। यावेळेला जालना जिल्ह्यातल्या जनतेला रावसाहेब दानवेला पाडायचं आहे म्हणून कल्याण काळेला द्या, ही भूमिका त्यामध्ये मला दिसली। आणि मग कल्याण काळेची निवड का, लय थोड्या फरकाने पडलो होतो हो ते पोरग त्यावेळेला, ही भूमिका प्रत्येकाच्या डोक्यात होती आणि म्हणून आपला आशीर्वाद मला मिळाला आणि श्रेष्ठीने माझ्या नावावर शिक्कामोर्तब केलं। मी पुन्हा एकदा श्रेष्ठीला आभार मानतो, धन्यवाद देतो, कारण मला एक शेर त्याच्यावर कैलाश शेठ आठवतो, कसूर तो था इन निगाहों का, कसूर तो था इन निगाहों का जो चुपके से दीदार कर बैठा, जो चुपके से दीदार कर बैठा, हमने तो खामोश रहने की ठानी थी, हमने तो खामोश रहने की ठानी थी, पर बेवफा ये जालना इजहार कर बैठा। त्या जालनेकरांनी जे प्रेम गेल्या 3 महिन्यामध्ये दाखवलं हे मी आयुष्यभर कधी विसरू शकणार नाही। त्याच्या पाठीमागच्या भावना काय असतील, परंतु माझी निवड आपण केली आणि जशी निवड केली तशी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराच्या पायाखालची वाळू घसरायला लागली आणि उमेदवार कैलास शेठ आता झोपडपट्टीला पण फिरायला लागला, जो उमेदवार कधीच फिरत नव्हता। आणि म्हणून माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे, इथं तुम्ही मतदार नाहीये, इथं बसलेले लोक जे आहे ना कैलास शेठ, हे मतदार नाहीये, हे एक जण हजार मताचा माणूस आहे। आणि म्हणून भास्करराव आंबेडकरांनी भाषण केलं की आपल्याला काय केलं पाहिजे, तुमची काय जबाबदारी आहे। खरं तर आम्ही सगळ्यांनी इतके भाषण करण्यापेक्षा तुमच्याकडून काही सूचना याव्या। उलट कैलाश शेठ ने सांगितलं की कल्याणराव अपने को ऐसा करना पडेगा, डॉक्टर साहब अपने को ऐसा करना पडेगा, या सूचना मला अपेक्षित होत्या। आणि म्हणून खऱ्या अर्थाने
जालना लोकसभा, जालना विधानसभा मतदारसंघाच्या कार्यकर्त्यांची ही समन्वयाची बैठक आहे. मी कैलास शेटला आणि आंबेडकर साहेबाला राजा भाऊला विनंती केली, घटक पक्षाच्या मंडळीला विनंती केली, फॉर्म भरायला अजून अवधी आहे, किमान तोपर्यंत आपल्या कार्यकर्त्याचं मनोमिलन झालं पाहिजे. कारण याच्यापूर्वी आम्ही एकमेकाच्या विरोधात लढलेलो आहोत. शिवसेना काँग्रेसच्या विरोधात लढली, काँग्रेस राष्ट्रवादीच्या विरोधात लढली, समाजवादी आपल्या विरोधात लढली, आम आदमी पार्टी आपल्या विरोधात लढली आणि आता आपल्याला सगळ्या नेत्यांनी सांगितलं की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना वाचवायची असेल तर इंडिया गठबंधन करावं लागतं. दिल्लीत नेते एकत्र आले, मुंबईत नेते एकत्र आले, जालन्यातले नेते एकत्र आले, वार्डातले नेते कधी एकत्र येते, गावातले नेते कधी एकत्र येते आणि कल्याण काळेची यांची भेट कधी होईल? 13 तारखेपर्यंत आता कल्याण काळे तुम्हाला भेटणार नाहीये. कुठंतरी प्रचार सभेत राहील, नेते मंडळी येतील, भाषण करतील, निघून जातील, पण काम कोणाला करायचंय गावात भूतवर? तुम्हाला. आणि तुमची माझी तर पहिली भेट झाली पाहिजे की नाही? आणि म्हणून खऱ्या अर्थाने मी आपल्याला आज भेटीला आलो. मी आल्या पहिल्यांदा बऱ्याच लोकांना भेटलो, आताही परत कार्यक्रम संपल्यावर सगळ्यांना भेटणार आहे. मला सांगायचं तर इथं आपलं एक मध्यवर्ती कार्यालय जालन्यामध्ये राहणार आहे, तिथं आपली मंडळी थांबून बसणार आहे. कैलास शेठ मी आपल्याला विनंती करेन, तुम्ही आज गावी जाणार आहे का उद्या? आज रात्री जाणार आहे. तुम्ही आम्हाला आज तुमचा दुपारचा वेळ द्या. आपण सगळ्या पक्षाच्या एक एक प्रमुखाला बोलवा, त्या समन्वय समितीमध्ये ती सगळी मंडळी टाका. आमदार नामदेवराव पवार साहेब इथं आहे. ती समन्वय समिती एकदा आपली जिल्हा पातळीची आणि शहर प्रत्येक विधानसभा मतदारसंघाच्या पातळीची तयार झाली की तिथून पुढे मग आपला गुन्ह्यागोविंदाने संसार चालू होईल. या जालना शहरामध्ये आहे, वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघामध्ये, मग बदनापूरची बदनापूरला, भोकरदनची भोकरदनला, जालन्याची जालन्याला, या पद्धतीने आपण काम करू. आणि ज्याच्या त्याच्या मतदारसंघात ही नेते मंडळी पण काम करेल आणि ज्याच्या त्याच्या गावात कार्यकर्त्यांनी पण काम करावं अशी विनंती करतो. का आपण जर म्हटलो की मी निधोण्याचा आणि काम करायला चाललो पीर कल्याणला, जमल का? नाही. निधोण्यावाल्याने निधोण्यात काम करावं, पीर कल्याणवाल्याने पीर कल्याणमध्ये काम. नाही तर घोटाळा काय व्हायचा? इकडे बी पांगला आणि इकडे बी पांगला. तसं न करता कार्यकर्त्याला माझी विनंती राहील की आपण आपल्या गावामध्ये जेवढी जास्तीत जास्त लीड मला आपल्या माध्यमातून मिळून देता येईल, महाविकास आघाडीच्या उमेदवाराला ती द्यावी. बोलण्यासारखं खूप आहे. मला आज राजकीय भाषण करायचं नव्हतं, मला फक्त तुमच्याशी भेटगाठ करायची होती. जेव्हा आपण प्रचारामध्ये जाहीर सभा लोकांच्या मध्ये ठेवू त्यावेळेला निश्चितपणाने मी राजकीय भाषण करेन आणि त्यावेळेला या केंद्रातल्या सरकारची कशी चीरफाड करायची ती निश्चितपणाने करेल. यानंतर मला आपल्याला विनंती करायची आहे, आपण 5 मिनिटं परत थांबणार आहात, त्याच्यानंतर तुम्ही बोला. एक मिनिट उठा इकडे. मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. गर्दी होऊन तुम्हाला काय वाटतं? आजची गर्दी म्हणजे जालना विधानसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्याची ही आढावा बैठक होती. त्यामध्ये आमचे प्रमुख आदरणीय आमदार कैलास गोरंट्याल साहेब आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षाचे सर्व मान्यवर या बैठकीला उपस्थित होते. मी आपल्या माध्यमातून सर्व नेते मंडळीचं परत एकदा धन्यवाद देतो की त्यांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला लोकसभेला उमेदवारी दिली. आणि आजच्या गर्दीवरून काय वाटतं असं तुम्हाला विचारायचं असेल तर कैलास शेटने आत्ताच सांगितलं की आमची सीट 2 लाख मताने निवडून येईल. अफवा येत आहेत, तुमची भेट झाली, नोरा कुस्ती आहे, काय म्हणाल आपण? आता ह्या अफवाला तुम्हीच जर याचं अफवा बंद केलं तर बरं होईल. नाही तर त्यांनी सोडल्या का नाही सोडल्या आम्हाला कळे ना, पण तुमच्याच माध्यमातून आम्हाला कळायला लागल्या. त्याच्यामुळे आता त्या अफवा आजपासून परत अफवाला बंदी आणि अफवावर आपण चर्चा करू नये अशी आपल्याला पण विनंती. हे बघा, शॉर्ट नोटीसमध्ये प्रचंड गर्दी आज झालेली आहे आणि यातून असं दिसतोय की जे कार्यकर्ता आहे त्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात उत्साह आहे आणि त्याचा उत्साह 13 तारीखपर्यंत असाच राहू अशी आमची अपेक्षा आहे आणि मतदानात त्याचं परिवर्तन होणार. त्याचं कारण काय? हे बघा, तुम्ही बघा, एक तर भारतीय जनता पार्टीचे नेता यांनी जे शिवसेना फोडली, ज्याने राष्ट्रवादी फोडली, ना खाऊंगा ना खिलाऊंगा ना खाणे दूंगा असं होतं. 72 कोटीचा कर्ज, 72,000 कोटीचा कर्ज काढायचा आरोप लावायचा अजित पवारला आणि 4थ्या दिवशी त्यांना उपमुख्यमंत्री करायचं. अशोक चव्हाण लीडर नाही डीलर आहे म्हणायचं, त्यांना पार्टीत घेतलं.
आणि ज्यावर आरोप झाले अशाच्या लोकांना त्याने पाठीत घेतलं. त्यामुळे जनतेत एक फार प्रकारची मोठ्या प्रमाणात चीड आहे की तुम्ही भ्रष्टाचारांना घेऊन त्यांना मोठा करतात. मग याचा पाप तुम्हाला भोगावा लागेल आणि 13 तारीखला ते भोगणार आहे. सध्याची परिस्थिती आपल्याला काय जाणवत आहे? सध्या तर मी तुम्हाला सांगतो की मी महाराष्ट्रातच बोलतो, जालन्याचं नाही महाराष्ट्र. महाविकास आघाडीचे 30पेक्षा जास्त खासदार या महाराष्ट्रात निवडून येणार आहेत आणि प्रत्येकाचं लीड 1,00,000-1.5 लाखपेक्षा जास्त होईल. कारण उद्धवसाहेब ठाकरे यांचा जे शिवसेना आहे ओरिजिनल ते आमच्यासोबत आहे आणि मागे हीच ताकद त्यांच्यासोबत होत असताना त्यांची 2-2, 3-3 लाखची लीड होती. आता हे आमच्यासोबत आहे. सगळे ओरिजिनल तुमच्याबरोबर आहे? यस, ओरिजिनल आमच्या वगैरे आहे आणि जे ईडीले घाबरतात ते आमच्यासोबत नाही.